मंडळी, तर बघा आज मस्त अशी बनवलेली आहे भेंडी. आणि काल गुरुवार असल्यामुळे बाजारातून भेंडी वगैरे आणलेली होती आणि अथर्वला भेंडी खूप आवडते डब्याला वेळेस. तर आता भेंडी तव्यामध्ये चांगली भाजून घ्यायची, म्हणजे खायला पण खूप भारी लागते. तर आता तेल थोडंसं मी टाकलेलं आहे आणि तेलामध्ये भेंडी टाकलेली आहे बघा. छान अशी परतून घेतली आणि नंतर मी ह्यामध्ये जिरं घातलेलं आहे. तर आपण भेंडी जी आहे ती चांगली भाजून घेणार आहोत. तर इथे चपात्या वगैरे माझ्या झालेल्या आहेत त्याच्या डब्यासाठी आणि तो खाऊन वगैरे जातो. तर उद्या आहे शनिवार आणि तो त्याची दीदी येणार आहे. ती तिकडे मुंबईला जॉब असल्यामुळे तिकडे असते, त्यामुळे उद्या त्याला शाळा सुटल्यानंतर दुपारनंतर ते जाणार आहे म्हणजे आमच्या गावातल्या घरी. कारण त्याला दीदी आल्यानंतर असं वाटतं कधी एकदा जाईल. तर दीदीने सांगितलेलं असतं की त्याला काय आणलं आहे काय नाही, त्यामुळे त्याला कधी जाईल तिला भेटायला असं वाटतं. त्याला खूप आनंद होतो. तर ते भेंडी बघा आपण चांगली अशी भाजून घ्यायला लागली. जेवढी भेंडी चांगली भाजून घेईल तेवढी चांगली म्हणजे लागते खायला वगैरे. तर आता ह्यामध्ये आपण थोडंसं हिंग आणि जे आपलं घरगुती लाल तिखट आहे ते टाकणार आहोत आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन झाकून ठेवणार आहोत. आणि शेवटला आपण त्यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट आहे ते घालणार आहोत. तर इथे आपलं जे घरगुती जे लाल तिखट आहे ते आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे. ते सगळं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं. कधी कधी अशी मिरची वगैरे आपण जे आहे ते टाकून बनवतो. तर आज आहे ते घरगुती जे आपलं लाल तिखट आहे ते त्यामध्ये टाकलेलं आहे. छान परतून घेतो. तर आता आपण पण आंघोळ वगैरे करायला लागला, आवरायला लागला त्याचं. तर आता छान अशी भेंडी आपली भाजून घ्यायची अजून थोडी. आता आपण ह्यामध्ये जे घरगुती आपलं लाल तिखट आहे ते टाकलेलं आहे. पण रात्री आता चपात्या वगैरे मी बनवलेल्या होत्या, मग आमच्या म्हणजे दोघांपुरतं भाकरी वगैरे बनवायची. तर त्याच्या डब्याला आणि तो खाऊन जाण्यासाठी आता मी चपाती बनवलेली आहे. भेंडी बनवून झाली की ह्यामध्ये 2 भाकरी टाकणार आहे. तर चांगलं आपलं जे लाल तिखट घातलेलं आहे ते चांगलं भाजून घेतलं आपण. आता पाण्याचा थोडासा शिंतोडा देणार आहोत आणि झाकून ठेवणार आहोत. तर छान असे आपण पाण्याचा शिंतोडा वगैरे देऊन छान अशी जी वाफ आहे ती बघा काढून घेतलेली आहे एक. तर यामध्ये आपण थोडंसं जे शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकणार आहोत. ऑप्शनल असतं, तुम्ही टाकू शकता किंवा नाही. काही जण टाकत नाही तर काही जण टाकतात. मी कधी कधी टाकते, कधी कधी नाही. तर इथं आपण शेंगदाण्याचं जे कूट आहे ते टाकून घेतलेलं आहे. अगदी जास्त पण टाकायचं नाही, कारण असं पूर्ण असं गिजबिटल्यावानी ते होतं, त्यामुळं जास्त नाही टाकायचं. थोडंसं टाकायचं किंचित असं, म्हणजे त्यामुळे अजून थोडी टेस्ट आहे ती चांगली येते. आता मी हे परतून घेणार आहे. एका हातामध्ये माझा फोन आहे त्यामुळे मला अवघड पडतं. आपल्याकडे स्टँड वगैरे काही नाही, एका हातामध्ये मी धरलेला असतो त्यामुळे समजून जातो मी ते. तर आता आपण छान असं परतून घेऊन आणि त्याची वाफ काढणार आहोत. म्हणजे अजून चांगली भेंडी जी आपली आहे ती शिजते. आणि मीठ वगैरे आपण घातलेलंच आहे. तर छान अशी आपण इथे बघा वाफ वगैरे काढून घेतलेली आहे भेंडीची. खूप छान गावाकडच्या पद्धतीने भेंडी झालेली आहे, अगदी गावाकडच्या पद्धतीने. तर तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने रेसिपी बघायला आवडतील का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा छान छान ही रेसिपी बनवून दाखवण्याचाही प्रयत्न तुम्हाला करेल आणि आपल्या मोठ्या व्हिडिओला छान असं सपोर्ट पण करा. तर अजून एक वाफ आपण जी भेंडीची आहे ती काढून घेतलेली आहे. तर छान अशी आपली भेंडी बघा तयार झाली खूप. तर आता अथर्व आंघोळ करून आल्यानंतर त्याला जेवायला वगैरे वाढायचं. जेवून त्याचा डबा वगैरे भरायचा, म्हणजे आहो आली की ते त्याला सोडायला वगैरे जातात शाळेमध्ये.
त्याचं कसं असतं, आंघोळ वगैरे बाकीचं आवरायच्या त्या त्याचा डबा तयार ठेवावा लागतो, नाहीतर मग जास्तच उशीर वगैरे होतो. तर तो आधी चहा वगैरे पित होता, गावामध्ये शाळेला होता त्यावेळेला. पण आता कसं होतं, चहा वगैरे तो पित वगैरे नाही आहे, चहा बंद केला आहे आता. तर डायरेक्ट आपलं आंघोळ करून आल्यानंतर जेवण वगैरे करतो आणि जेवण झाल्यानंतर आपलं बाकीचं सगळं आवडतो, कपडे वगैरे घालून, आणि त्यानंतर मग तो शाळेला वगैरे जातो. तोपर्यंत आहो पण येतात आवरून कामावरून आणि त्याला घेऊन वगैरे जातात. तर आपली खूप छान अशी बघा गावाकडच्या पद्धतीने भेंडी तयार झालेली आहे. आणि ही जी भेंडी आहे ती आपण काय व्यापाऱ्याकडून वगैरे घेतलेली नाही आहे, तर जे शेतकरी असतात, जी घरची भेंडी आणलेली असते त्यांच्याकडून ही आपण भेंडी घेतलेली आहे. कारण आहोंच्या ओळखीचेच होते ते, आणि त्यांच्याकडून आपण ही भेंडी घेतली होती, म्हणजे जे शेतकरी आहे ती. आणि अथर्वला जास्त भेंडी वगैरे आवडते, त्यामुळे आम्ही 1 किलो भेंडी तर आणतोच गुरुवारी बाजारातून. त्याला जे आवडतं ते आम्ही जास्तीचंच आणतो. मग तो डब्याला दिला की मग खातो. दुसरं काय बिना आवडतं असलं की मग ते शिल्लक राहतं डब्यामध्ये, असं होतं. तर मध्यंतरी त्याला आंबोळी वगैरे आवडत होते, त्यामुळे आपण पीठ बनवलं होतं छान असं. तर ते पीठ आपण त्याला 2-3 दिवस फ्रीजला वगैरे ठेवून त्याला जशा पद्धतीने आंबोळी हव्या तशा करून वगैरे खायला द्यायचं. पुन्हा डब्याला पण देत होतो. पण एकसारखं पण तेलकट देणं ते बरोबर मला वाटलं नाही आहे. त्यामुळे मी काय केलं, 2 दिवस दिलं आणि 2 दिवसानंतर चपाती भाजी अशी द्यायला लागली. पण जास्त पण तेलकट त्याला पण अजिबात आवडत नाही, कारण थोडं जरी तेल जास्त एखाद्या वेळेला भाजीत झालं तर म्हणतो मग मम्मी किती भाजीत तेल झालं आहे. कारण ते चपातीला पण तेल त्याला कमी थोडंसंच लागतं आणि भाजीमध्ये पण कमीच लागतं, कारण तेल जास्त त्याला आवडत नाही. तेल अजिबात त्याला आवडत नाही. तर प्रत्येकाची बघा पद्धत जी असते भेंडी करण्याची ती खूप वेगवेगळी असते. काही जण कांदा टमॅटो पण भेंडीमध्ये घालतात, अगदीच मोठं मोठं कूट असतं ते पण ह्याच्यामध्ये घातलं जातं. पण तीच प्रत्येकाची पद्धत, ते ऑप्शनल असतं, आपण घालू शकतो आपल्या आवडीप्रमाणे किंवा नाही. आणि हिंग थोडं भेंडीत वापरून बघा तुम्ही, खूप टेस्टी येते भेंडीला. कुठलीही भाजी बनवताना तुम्ही त्यामध्ये हिंगाचा वापर जरूर करा, कारण कसं होतं, हिंग घातल्यामुळे जी भाजी आहे ती खूपच टेस्टी आणि खायला खूप छान अशी लागते. तर आता खूप दिवस झाले असे वारकरी ह्याच्यामध्ये काय घटना घडली त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत, व रेसिपीचे पण एखादे अपलोड करते. तुम्ही खूप छान सपोर्ट करा. असं बाहेर वगैरे फिरायला गेल्यानंतर देवदर्शनासाठी किंवा असं बाहेर कोणत्याही कार्यक्रमासाठी, तर तिथलेही व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा एक छानसा प्रयत्न करेन. फक्त आपल्या मोठ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करत जा. तुमच्या इकडे पण अशी भेंडी बनवली जाते का, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण तुमचे एक लाईक आणि एक कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण तुमचा सपोर्ट आज तुमच्यामुळे आज माझी जी तुम्ही फॅमिली आहात इतकी मोठी झालेली आहात, आणि अजूनही मोठी करायची आहे आपल्याला. फॅमिली खूप पुढे जायचं आहे आपल्याला, आणि तुमच्या ताईला असंच सपोर्ट करत राहा, कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. आपली छोटीशी रेसिपी असू दे, पण तुमच्याशी नक्की मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. अगदी आपल्या गावाकडच्या पद्धतीने बरेच जण काय करतात, वेगवेगळे मसाले असतात ते घालतात. अगदी आता मी आजच्या ह्या भेंडीला कोणताही मसाला वापरलेला नाही आहे, फक्त जिऱ्याची फोडणी आणि आपलं जे घरगुती लाल तिखट, हिंग आणि मीठ इतकंच वापरलेलं आहे. काही जण गरम मसाला, गोडा मसाला पण घालतात टेस्टीसाठी, कारण ती टेस्टी मसाला एक असतो आता नवीनच निघालेला आहे तोही घालतात. असे वेगवेगळे का त्यामध्ये भाजीमध्ये घालत असतात. पण मीही कधीतरी घालते, पण आज जी बनवलेली आहे साध्या पद्धतीनेच भेंडी बनवलेली आहे. आणि अथर्वला पण तशीच भेंडी खायला खूप आवडते, अगदी साध्या पद्धतीने. आणि तुम्हाला सांगते की आम्ही ज्या वेळेला नरसोबाच्या वाडीला गेलेलो होतो शांती घालण्यासाठी, त्यावेळेला तिथे आम्हाला 1 दिवसासाठी शांती घातल्यानंतर अगदी कांदा लसूण मसाल्यामध्ये म्हणजे भाजीमध्ये न घातलेला पदार्थ खायला सांगितलं होतं, म्हणजे जेवायला सांगितलेलं होतं. मग आम्ही सकाळी खाऊन गेलो होतो थोडंसं, म्हणजे खाऊन जायचं म्हटलं होतं. आणि
आहो म्हटले की नको आज उपवासच करूया. मग तसंच आम्ही उपवास होता त्यामुळे गेलो होतो. शांती झाल्यानंतर मग जेवूया असं म्हटले ते. मग तिथं आम्ही शांती वगैरे घालून झाल्यानंतर आम्ही एखादं हॉटेल बघायला गेलो जेवण्यासाठी. मग तिथं सात्विक अन्न खूप छान असं म्हणजे बनवलं जात होतं. अगदी कांदा लसूणचा त्यामध्ये अजिबात उपयोग केलेला नव्हता आणि इतकं कांदा लसूण नसताना इतकं टेस्टी जेवण होतं. भाजी होती, चपाती वगैरे होतं. तर खूपच छान नरसोबाच्या वाडीवर बघा बिना कांदा लसूणचं जेवण तिथं खूप छान असं मिळतं. तर आपण इतकं मसाले नसताना इतकं छान जेवण आपल्याला मिळतं. मग आपण इतके मसाले घालून काय उपयोग असं होतं. इतकं छान आपण जसं बनवू फक्त मनापासून जर एखादी गोष्ट जर आपण बनवली तर खायलाही खूप छान अशी लागते. तर आता भेंडी वगैरे माझी तयार झालेली आहे. अथर्वची आता आंघोळ चालू आहे. अजून तो खूप वेळ लावतो आंघोळीला. त्याला आवर सारखं म्हणायला लागतं कारण 10 वाजता त्याचा क्लास असतो. क्लासनंतर 11 वाजता त्याची शाळा वगैरे असते. तोपर्यंत माझा आता डबा वगैरे भरून घेणार आहे त्याची आंघोळ वगैरे होईपर्यंत. त्यानंतर मी जेवायला वगैरे त्याला वाढणार. बाकीचं सगळं नंतर आवरतो येतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. तर आपल्या चॅनेलवरती कोण नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला छान असा सपोर्ट करा. तर गावाकडच्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील का तेही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.